शंकर सुदुमानंदना सिद्धिविनायक श्री गजानना लंबोदर विघ्नेश्वर जय श्रीनिवास जय वेंकटेश वृषशैलनाथ श्री पद्मनाभ वैकुंठनाथ जय विष्णुतेज राजाधिराज कव जय जय जय। रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सविनय सहर्ष सादर करत आहे चाळीसावा वाढदिवस, 50वा वाढदिवस, 60वा वाढदिवस, असा कोणताच वाढदिवस नाही जेव्हा मनसोक्तपणे बोललो असेल हॅपी बर्थडे दादा, असं कधीच झालं नाही। प्रत्येक वेळी काही ना काही क्लेश, वाद, प्रतिवाद घडायचाच। दादा मला बोलले होते, तुझा मुलगा तुझ्यासारखा वागेल, बनेल तेव्हा तुला समजेल। त्यावरती मी दादांना बोललो, दादा मी तुमच्यासारखा नाही बनतो तर माझा मुलगा माझ्यासारखा का बनेल? मी आहे एक भावना शून्य, क्रूर, हिंसक, तापट जनावर। मी आहे दिग्विजय बाळासाहेब पाटील। आज आलोय मी तुमच्या समोर सांगायला, मी जनावर का झालो। ए दिग्या, इकडे ये। काय रे? अरे इकडे ये। आज काय स्पेशल आहे का? तू सगळ्या वर्गात चॉकलेट वाटले। हो, आज माझ्या दादांचा बर्थडे आहे। आज मी खूप खुश आहे। दिग्या, तुला माहिती का आज मुंबईमध्ये अक्षय कुमार येणार आहे खास लाल बुरासाठी भेटायला। तुझा तो आवडता हिरो आहे, तू दादा रचिल्ला। नाही, मी नाही जाणार त्या शोला। माझ्यासाठी दादांनी तिकीट काढली होती त्या शोची, पण मी नाही जाणार त्या शोला। माझा आवडता हिरो अक्षय कुमार असला तरी माझा सुपर हिरो माझे दादा आहेत। बर असं ते दादा तर निवडणुकीमध्ये हरदार आहेत असे माझे पप्पा बोलत होते। ए बस कर, माझे दादा निवडणुकीत जिंकत होते, जिंकणार आणि जिंकत राहणार। लय बोलू नको। आई शपथ। ठीक आहे, आता बघ दादा तुला बोर्डिंगला घालतेच का नाही? आता ऐकून घेतलंय, परत ऐकून घेणार नाही।
मी बाळासाहेब चंद्रकांत पाटील विधानसभा सदस्य निवडून आल्याने परमेश्वराला स्मरून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता आणि उन्नती राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा निवडणुकीमध्ये जिंकून आले, गुलाल घेऊन आलेच, पण त्याचबरोबर मला दूर केलं, मला बोर्डिंगला पाठवलं. ज्या वयामध्ये प्रत्येक मुलाला आपल्या बापाचा हात आपल्या डोक्यावरती हवा असतो, त्या वयात मला स्वतःपासून दूर केलं. आणि त्याला पद्धतशीर नाव दिलं, पोराला शिस्त लावायला पाठवलंय. शिस्त. बेशिस्त होतो मी. काय केलं होतं? पण मला पाठवलं गेलं तेव्हा मी लहान होतो आणि जेव्हा पुन्हा आलो तेव्हा एक तरुण दिग्विजय म्हणून आलो. प्रेम माझा चांद रातीला झालं पुर. चांदणी तू माझी, मी तारा तुझा, अंधार जीवाचा संपला पुन्हा, न लागे न जीव जो झाला आता सुन्न. मनाचा हा सुर भिडतोय साऱ्या जगा. गुंतला हा जीव माझा जो तुझ्यात ग. दुःख माझा सुख सार तुझ्यात ग. गुंतला हा जीव माझा जो तुझ्यात ग. दुःख माझा सुख सार हे तुझ्यात ग. तारुण्याच्या उंबरठ्यावरती मी जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा प्रेम नावाच्या चक्रव्यूहात मी अडकलो. त्या चक्रव्यूहाचं नाव होतं सीता. माझ्या बालपणीचं प्रेम. ज्या वयात प्रेम नावाच्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता त्या वयात प्रेमामध्ये पडलो. बालपणापासून ते तारुण्यापर्यंत प्रेम केलं ती एकाच व्यक्तीवरती. आणि तेच प्रेम या डोळ्यासमोर दूर जाताना पाहिलं, दुसऱ्याचं होताना पाहिलं. किती वेदना झाली असेल, केवढा मोठा घाव बसला असेल या हृदयावर. तो घाव कधीही भरू शकला नाही. तेव्हापासून हे दिग्विजय मधलं जनावर भावना शून्य झालं. भावना शून्य. नो इमोशन्स, only action. आणि हो, हा वास्तवातला दिग्विजय आहे, वास्तवातलं जनावर आहे हे. अपयशी प्रेम कहाणीमुळे मी व्यसनाकडे वळलो. व्यसन माझे सोबती झाले. व्यसनाकडे वळलो ही बातमी दादांना काय. दादा माझ्यावरती खूप ओरडले.
दादानी खूप मारलं मला. दादानी माझ्याशी बोलणं टाळलं. दादा माझ्याशी बोलायलाच तयार नव्हते. त्यांनी मला घरातून हकलून दिलं. मी पण चिडलो. मी पण म्हणालो, दादा आपण एका घरात काय एका देशात पण राहू शकत नाही. आणि गेलो परदेशात नोकरीनिमित्त. तेव्हापासून दादांशी एक शब्दही बोललो ना. असंच एका दिवशी गावावरून फोन आला. तो फोन ऐकला आणि पायाखालची वाळू सरकली. तळ पायाची आग मस्तकात केली. तो फोनच असा होता. फोनवरती कळालं दादांवर म्हणजेच बाळासाहेब पाटलांवर हल्ला झालाय. ही बातमी कळताच तसा निघालो मी. परमेश्वराच्या कृपेनं दादा वाचले. खरोखरच चमत्कारच झाला. छातीमध्ये 3-4 गोळ्या गेल्या पण दादा वाचले. खरोखर त्यांच्या पुण्याईमुळेच ते वाचले. वाघ आहेत माझे दादा, वाघ. त्या भेकडांनी गद्दारी करून छुपा हल्ला केला खरे, पण वाघासमोर लांडग्यांचं काही चालत नाही हेच खरं. मी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी वचन घेतो की ज्याने कोणी दादांवर हल्ला केला तो कोठेही असो कसाही असो, त्याच्या नरडीचा खोट या हाताने मी घेईन. हे आहे बोलता न येणारं मुकं जनावर. विराज पाटील, दिग्विजयचा चुलत भाऊ. जन्मापासून कपटी, अहंकारी, हैवाणी प्रवृत्ती असलेलं जनावर. स्वतः कर्तृत्व शून्य असल्याने बाळासाहेब पाटलांच्या संपत्तीवर डोळा ठेवून असलेलं कपटी जनावर. संपत्तीच्या हव्यासापोटी बाळासाहेबांची हत्या करण्याचा कट या जनावराने रचला होता. लग्नामध्ये आलेल्यांचं स्वागत करून त्यांच्या संग जेवण करू.
लग्नामध्ये आलेल्यांचं स्वागत करू न त्यांच्या संग जेवण करू लग्नामध्ये खायला आहेत गुलाबजामुन आपण संग दाबून खाऊ दादा या सगळ्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे संयम. दादा मी 9वीत शिकत होतो तेव्हा मला 12वीच्या वर्गातल्या पोरांनी खूप बेदम मारलं. का मारलं माहितीये? युअर सक्सेस मेड मी अ टार्गेट. मी गप्प बसलो, कुणाकडे तक्रार केली नाही, कुणालाही सांगितलं नाही. मी वाट बघत राहिलो. जेव्हा माझी उंची वजन त्यांच्यासारखं झालं ना तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन एकाला शोधून खूप बेदम मारलं. वाट पाहून संयम ठेवून परत मारण्यात जी मजा आहे ना बस. आता पण संयम ठेवतोय, वाट पाहतोय. तुम्ही पण ठेवा संयम. दादा अजून खूप काम बाकी आहे, खूप काम. त्याला शोधायचं आहे, त्याला पकडायचं आहे, त्याला जीवानिशी मारायचं आहे. अजून खूप काम बाकी आहे. फक्त संयम ठेवा, संयम. माझ्या दादांवर ज्यांनी हल्ला केला त्याला तर जिवंत सोडायचं नव्हतं आणि या दुश्मनाला भिडण्यासाठी माझ्याकडे एकच हत्यार होतं ते म्हणजे शिवछत्रपती संकल्पित स्वराज्यकालीन मराठा तलवार. आणि या हत्याराच्या जोरावर मी माझ्या दादांना काहीही होऊ देणार नाही. माझ्या पुढं 2च पर्याय होते, मार किंवा मर. उभा जणू सह्याद्री उभा जणू सह्याद्री जन उलथली पातशाही. माया शिव शंभूने माया शिव शंभूच्या इथं गाजल्या मराठा तलवारी. माया शिव शंभूच्या इथं गाजल्या मराठा तलवारी. ओ गुजरा तुम्हा शिव शंभू तुम्हा शिव शंभू छावा शूर वीर मर्दानी. ठाक घेई औरंगा ओ ठाक घेई औरंगा भयभीत होई सुलतानी. हो गाजा वाजा होऊन जाई हो गाजा वाजा होऊन जाई त्याचा दिल्लीच्या दरबारी. माया शिव शंभूच्या इथं गाजल्या मराठा तलवारी. माया शिव शंभूच्या इथं गाजल्या मराठा तलवारी.
आणि अखेर तो दिवस आलाच. मी घेतलेलं वचन मी पूर्ण केलं होतं. मला अफाट ठेंगणं वाटत होतं. मी खूप खुश होतो. आणि तो दिवस देखील दिवाळीचा होता. सगळीकडे रोषणाई केली होती. मी घरी पोहोचताच मी दादांना त्यांच्या रूम मध्ये भेटायला गेलो. मला वाटलं होतं की आता आमच्या दोघातील दुरावा नाहीसा होईल. आमच्यात जे काही मतभेद होते ते नाहीसे होतील. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. दादांनी त्यांच्या हातातील एक कागद माझ्याकडे दिला. तो कागद होता मेडिकल रिपोर्टचा. त्या रिपोर्टमध्ये असं निदान करण्यात आलं होतं की दादांना स्टेज 3 कॅन्सर होता. मला काही कळेना. असं डोकं सुन्न झालं. सुन्न. दादा मरणाच्या गोष्टी सांगत बसले. स्पष्टपणे वास्तव सांगत बसले. वास्तवातले प्रसंग रेखाटून सांगत बसले. त्यावरती मी दादांना म्हणालो, दादा नाही मला ऐकायचं तुमच्या वास्तवातील गोष्टी. नाही ऐकायच्या. माझ्या या तलवारीमुळं आणि रागामुळं आजही घर शाबूत आहे. तुम्हीच शत्रूला आपली माणसं म्हणून जपत होता. आणि शेवटी काय? शेवटी त्यांनीच दगा केला. हे बघ दिग्विजय, मी तुझा बाप आहे आणि तू माझा मुलगा. मला शिकवू नकोस. दादा तुमची हद आहे. एवढं सगळं करून सुद्धा सगळ्या कामाची माती झाली. माती. एवढं करून पण दादा तुम्ही काय म्हणाला? तुला माझ्या नावावर किती नरड्यांचा घोट घ्यायचा आहे ना, घे. मला माहितीये हे तू सगळं केलंस माझ्यासाठी नाही. तू आतून एक गुन्हेगार आहेस. गुन्हेगार म्हणून हे सगळं केलंस. खरं बोललात. होय दादा खरं बोललात तुम्ही. मी गुन्हेगार आहे. दादा 20 वर्षापूर्वी हेच बोलला होता ना तुम्ही. मी आहे म्हणून तू आहेस, नाहीतर कधीच तुरुंगात गेला असतास. आता तर पाठवाच दादा तुरुंगात. मी जाईन तुरुंगात. या 20 वर्षामध्ये आपल्यात काही बदललं नाही दादा. दादा या खेळापेक्षा आपण एक दुसरा खेळ खेळूया. हा दुसरा खेळ. तुम्हाला काय नाही करायचं. अजिबात काय नाही करायचं. तुम्ही दिग्विजय, मी दादा. हा काय नाही करायचं तुम्हाला. तुम्हाला आठवतंय मी 5वी मध्ये होतो आणि मुंबईमध्ये अक्षय कुमारचा शो होणार होता लहान मुलांसाठी. त्या शोची तिकीट पण तुम्ही काढली होती. पण मी त्या दिवशी गेलो नाही. का? काय तर तुमचा वाढदिवस होता. आपण तोच दिवस पुन्हा जगूयात दादा. हा तुम्हाला काय नाही करायचं. फक्त तुम्हाला दादा दादा असं बोलायचं आणि मी
तुमची ऍक्टिंग करणार. हा दादा, फक्त एकच संधी आहे माझ्याकडे, चांगले करा. हा ओके. ऍक्शन दादा. दादा 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 ऐकू येतंय मला, बहिरा नाही मी. दादा, तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही माझ्यासाठी देवाहून थोर आहात. माझ्यासाठी तुम्ही जगातले सर्वोत्तम वडील आहात. मलाही तुमचा सर्वोत्तम मुलगा व्हायचा आहे. आणि दादा, मी तुमच्यावरती इतकं प्रेम का करतो माहितीये दादा? याचं उत्तरच उपलब्ध नाही. बाय दिग्या, काय बोलावं? बाय दिग्विजय, अरे तू लहान असताना मला एक पत्र पाठवलेलंस, हेच ते पत्र. दादा, पुढच्या जन्मी तुम्ही माझा मुलगा बना, मग बघा मी तुमच्यावर कसं प्रेम करतो. आणि शिका तुम्ही, कारण त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये परत मी मुलगा आणि तुम्ही वडील. त्यावेळी ना दादा, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम करा, माझ्या पद्धतीने नाही. तुम्हाला समजतंय ना दादा? हे सगळं तुम्ही समजून घ्या दादा, एवढं पुरेसं आहे. बाळा, मी पण तुझ्यावरती खूप प्रेम करतोय. बाहेरून जरी मी तुझ्याशी इतकं कडक वागत असलो, वरडत असलो, मारत असलो, तरी आतून खूप प्रेम करतो. खरं सांगायचं झालं तर माझ्याकडून पण चुका झाल्या. दिग्या, मी तुझ्याशी बाप म्हणून नाही, एक मित्र म्हणून वागायला पाहिजे होतं. एक मित्र म्हणून तुझ्याशी बोललं पाहिजे होतं. मी तुला माझ्यापासून दूर करायला नाही पाहिजे होतं, माझ्या जवळच ठेवायला पाहिजे होतं. पण बाळा, मला वाटलं माझ्यापासून तू दूर गेलास, घरापासून दूर गेलास तर तू शिस्तप्रिय होशील, शिस्त लागेल, म्हणून तुला पाठवलं. दिग्विजय, इतके दिवस मी नाही तुझ्याशी बोललो, पण तू तरी माझ्याशी बोलू शकत होतास ना, का नाहीस बोलला? तुला मला वेळ देता आला नाही. तुझ्या बरोबर क्वालिटी टाइम मी स्पेंड केलाच नाही. दिग्विजय, पुढच्या जन्मी तू वडील आणि मी तुझा मुलगा, आणि ती प्रत्येक चूक जी मी केली ती तू करू नकोस. आणि त्याच्या पुढच्या जन्मी मी पुन्हा तुझा वडील आणि तू पुन्हा माझा मुलगा. आणि मग बघ तेव्हा तू मी कसं प्रेम करतो तुझ्यावर. तेव्हा तू अभिमानाने बोलशील, माझे दादा जगातले सर्वोत्तम वडील आहेत. खरं सांगू तर बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते. कळत नाही बापाचं मन, स्वतः बाप झाल्याशिवाय. बाप माणूस असतो तो, बापाशिवाय कसे कळणार. बाप नावाच्या पारिजातकाचं असंच काहीसं जेणं असतं. ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं, बापच असणं भाग असतं.
खरं सांगायचं तर दादांचा आदेश म्हणून मी इथं आलो, स्वतःहून आलो. कारण दादांच्या आदेशासमोर काहीच नाही. त्यांचे पण काही तत्व आहेत आणि त्या तत्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी मी इथं आलोय. मी माझं वचन पूर्ण केलं आणि हे सगळं मी केलं. कायदा मी हातात घेऊन हा गुन्हा केलाय. तुमच्या लेखी हा गुन्हा असेल, माझ्या लेखी हा गुन्हा नाही, हा वध आहे. केवळ आणि केवळ दादांचा आदेश म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. माझ्या लेखी हा माझा गुन्हा जरी नसला तरी हत्येचं पाप मी केलंय आणि या पापातून मुक्त होण्यासाठी, प्रायश्चित्त मिळवण्यासाठी मी हा तुरुंगवास भोगायला तयार आहे. मी येतोय, होय मी येतोय. हैदराबाद मधून मुंबईला त्या आमदार बाळासाहेब पाटील आणि त्याच्या पोराला मारायला. आणि मी आहे एक रानटी जनावर, अरबाज. दादांना साधं खर्चटलं ना तरी सुद्धा दुनिया जाळून टाकते. दुनिया